झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी हा संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्ह दिसतायत। पीएसआय सचिन सूर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळू शकलेला नाही। पोलिसांनी ताठर भूमिका घेतल्यानं आमदार नाराज आहेत। उद्या विधिमंडळात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। हे आमदार पुरावे नष्ट करू शकतात असं कारण सांगत पोलिसांनी जामिनाला विरोध केला होता। यामुळे सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी आहे। तसंच हे प्रकरण जास्त न वाढवण्याचे आदेश गृह मंत्रालयानं पोलिसांना दिले होते। हे आदेश धाब्यावर बसवून पोलिसांनी आमदारांविरोधात आघाडी उघडल्याचा आरोप केला जातोय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत। दीपक, खादी विरुद्ध खाकी हा संघर्ष आता पेटताना दिसतोय, आणखी चिघळण्याची शक्यता दिसतेय। काय नेमकं झालंय, कशामुळे हा वाद वाढू शकतो? भूषण, आपल्याला माहिती आहे शुक्रवारी सुद्धा विधानसभेचं कामकाज या मुद्द्यावरून चालू शकलेलं नाही। दिवसभर विधानसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं। आमदार आक्रमक होते आणि याच कालावधीमध्ये या पेचातून मार्ग काढण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक झाली, उच्चस्तरीय बैठक झाली। या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्वतः विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते गृहमंत्री आर पाटील, त्याचबरोबर सर्व प्रमुख पक्षांचे गटनेते उपस्थित होते। आणि या बैठकीमध्ये बैठकीनंतर पोलिसांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या की तुम्ही जामिनाला विरोध करू नये। मात्र पोलिसांनी हे आदेश धाब्यावर बसवत आमदारांना जे जामीन नाकारण्यासाठी कोर्टापुढे कारण दिली। ते कारण महत्वपूर्ण होतं की आमदार पुरावे नष्ट करू शकतात, त्यामुळे यांना जामीन देऊ नये। आणि हे जे कारण दिलेलं आहे पोलिसांनी की आमदार पुरावे नष्ट करू शकतात, याच मुद्द्याला आक्षेप आहे बहुतांश आमदारांचा, सर्वपक्षीय आमदारांचा। कारण आमदारांविरोधात पोलिसांनी एक प्रकारे आघाडी उघडल्याची भावना आहे। बदल्याच्या भावनेतून पोलीस सर्व ही कारवाई करतात अशी आमदारांमध्ये भावना आहे आणि याच्यातून मार्ग निघत नाहीये। आणि पोलिसांच्या या भूमिकेमुळे आता संताप व्यक्त केला जातो आमदारांमध्ये। आणि उद्या विधानसभेचं कामकाज जेव्हा सकाळी सुरू होईल तेव्हा याचे पडसाद पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील। कारण आमदार आता कुठल्याही प्रकारच्या कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। पोलीस एवढ्या बदल्याच्या भावनेने कारवाई करत असताना सरकारने शांत बसणं योग्य नाही अशीच साधारणतः भावना सर्वपक्षीय आमदारांची आहे। त्याचबरोबर या प्रकरणात आमदाराशी गुर्मीने वागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात, सचिन सूर्यवंशी विरोधात कारवाई न झाल्याने सुद्धा संताप आहे। त्याचबरोबर पोलिसांनी हे सगळं जे प्रकरण हाताळलेलं आहे त्या सगळ्या प्रकरणात बदल्याची भावना हाच एक कुठेतरी हे समोर येते। विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा या संदर्भातील शक्यता व्यक्त केली होती। त्यामुळे आता उद्या विधानसभेचं कामकाज जेव्हा सुरू होईल तेव्हा सर्वपक्षीय आमदार याच मुद्द्यावर, विशेषतः जामीन न मिळू नये यासाठी पोलिसांनी जी सगळी व्यूहरचना केली आणि काही कृतिकर्म लावल्याचाही आरोप आमदारांचा, या सगळ्या प्रकरणी उद्या विधानसभेत आपल्याला गदारोळ पाहायला मिळेल। निश्चित दीपक, आणि उद्या काय होतं विधानसभेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। सर्वपक्षीय आमदार पोलिसांवर नाराज असल्याचं सध्या तरी चित्र आहे। खाकी विरुद्ध खादी असा संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।